17 सप्टेंबर 2025 ची रात्र असते. रात्रीच्या 11 वाजता उत्तर प्रदेशच्या पोलिसांना एक व्यक्ती कॉल करतो. हा व्यक्ती सांगतो की माझं नाव योगेश आहे. व्यक्तीच्या बोलण्यावरून असे वाटत होते की हा व्यक्ती खूप घाबरलेला आहे. तो व्यक्ती पोलिसांना म्हणतो की मी मुरादाबादच्या गुरेठा गावामध्ये राहणार आहे आणि याच गावामध्ये राहणारा शोभाराम आणि त्याचे 2 मुलं हे माझ्या मागे लागलेले आहेत आणि ते मला मारून टाकतील. कृपया माझा जीव वाचवा. मी गावाच्या कब्रिस्तानजवळ लपून बसलेलो आहे. तुम्ही लवकरात लवकर या. तुम्ही लवकर आले नाही तर मी जिवंत राहणार नाही. जेव्हा ही बातमी पोलिसांना मिळते तेव्हा पोलिसांची टीम ही गुरठा गावाकडे निघते. सांगितलेल्या लोकेशनवरती पेट्रोलिंग गाडी जेव्हा पोहोचते तेथे पोलीस इकडे तिकडे शोधू लागतात. मात्र त्यांना तेथे कसलंही काही संशयित जाणवत नाही. पोलीस संपूर्ण एरिया चेक करतात. त्यानंतर ज्या नंबरवरून त्यांना कॉल आला होता त्या नंबरवरती कॉल करू लागतात. मात्र तो नंबर आता स्विच ऑफ येत होता. आता बराच प्रयत्न केल्यानंतर पोलीस विचार करतात की कोणीतरी पोलिसांना उल्लू बनवलं आहे, बेवकूफ बनवलं आहे, पोलिसांची फसवणूक केली आहे. त्यामुळे पोलीस आता सर्व प्रयत्न करून झाल्यानंतर त्या ठिकाणावरून निघून जातात. आता तो दिवस गेल्यानंतर 18 सप्टेंबर 2025 चा दिवस येतो. गुरठा गावामधून त्या पोलिसांना पुन्हा एक कॉल जातो आणि त्या गुरठा गावातील एक व्यक्ती पोलिसांना सांगतो की आमच्या गावाच्या कब्रिस्तानजवळ एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. त्याचा कोणीतरी खून केलेला असावा आणि 20-22 वर्षांचा तो मुलगा आहे. जेव्हा पोलीस हे ऐकतात तेव्हा पोलीस देखील हादरून जातात, कारण त्यांना कालच रात्री अशा कोणाचा तरी कॉल आला होता आणि त्यांनी तेथे जाऊन चौकशी केली असता त्यांना काही भेटलं नव्हतं. मात्र आज पुन्हा त्या कब्रिस्तानजवळ मृतदेह सापडला म्हटल्यावरती पोलीस ताडकन तेथून निघतात आणि आपल्या टीम सहित घटनास्थळावरती जाऊन दाखल होतात. पोलीस जेव्हा त्या ठिकाणी जातात तेव्हा त्या मुलाची दयनीय अवस्था बघतात. तर त्या मुलाला खूप मारहाण केलेली असते. त्याच्या डोक्यामध्ये रॉड वगैरे मारण्यात आलेले असतात असं पोलिसांना वाटतं. त्यानंतर त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम वगैरे येते. त्या मृतदेहाजवळ एक मोबाईल देखील आढळून येतो. तो मोबाईल पोलीस जप्त करतात आणि त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येतो. जेव्हा पोलीस गावातील व्यक्तींना विचारपूस करू लागतात की हा मुलगा कोण आहे, याची ओळख काय, तर तेव्हा पोलिसांना समजते की हा मुलगा या गुरेठा गावामधीलच आहे आणि याचं वय फक्त 20 ते 22 वर्ष आहे. हा पेंटिंगचे काम करतो. याचं नाव योगेश आहे. जेव्हा पोलीस हे ऐकतात तेव्हा ते हैराण होऊन जातात, कारण योगेश नावाच्या मुलाचा कॉल त्यांना काल रात्री आलेला होता. आता पोलीस त्या मुलाचा मोबाईल चेक करतात तर त्या नंबरवरूनच पोलिसांना कॉल आलेला होता आणि योगेशने पोलिसांना असंही सांगितलं होतं की या गावातील जो व्यक्ती आहे शोभाराम आणि त्याचे 2 मुलं हे त्याच्या जीवावरती उठलेले आहेत, हे त्याला मारण्यासाठी येत आहेत. आणि पोलिसांना हा खूप मोठा क्ल्यू होता आणि त्यामुळे पोलीस शोभाराम आणि त्याच्या त्या 2 मुलांना अरेस्ट करतात, पोलीस स्टेशनला घेऊन येतात आणि त्यानंतर शोभाराम आणि त्याच्या त्या 2 मुलांची पोलीस चौकशी सुरू होते. मात्र शोभाराम आणि त्याचे 2 मुलं हे पोलिसांना वारंवार सांगत असतात की आमची या योगेशसोबत काही ओळख वगैरे नाही ना, काही याच्यासोबत आमची दुश्मनी आहे. आम्ही तर या योगेशला ओळखत पण नाही. तुम्हाला खोटं वाटत असेल तर गावातील प्रत्येक व्यक्तीला तुम्ही विचारू शकता की आमचं आणि या योगेशची काही दुश्मनी आहे का. पोलीस त्याचा देखील तपास काढतात. तर पोलिसांना खरोखर असं काही संदिग्ध जाणवत नाही की शोभाराम आणि शोभारामचं कुटुंबीय आणि योगेशमध्ये काही दुश्मनी असेल. आता पोलीस या गोष्टीची पुष्टी करण्यासाठी शोभाराम आणि त्याच्या त्या 2 मुलांचं लोकेशन काढू लागतात. तर ते लोकेशन देखील त्यांचं ज्या दिवशी ही हत्या झाली होती त्या दिवशी हे त्यांच्या घरातच होते. म्हणजे शोभाराम आणि त्याचे मुलं जे सांगत होते ते खरं होतं. त्यांनी योगेशची हत्या केलेली नव्हती. आता शोभाराम आणि त्याचे 2 मुलांचं या हत्येशी काही संबंध वाटत नव्हता. मात्र पोलीस या प्रकरणाला असं सहज सोडू शकणार नव्हते. पोलीस आणखी बारकाईने हा तपास करू लागतात. जेव्हा योगेशच्या डेड बॉडीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतो तेव्हा पोलिसांना समजते की योगेशची खूप जबरन मारपिटाई झाली आहे. त्यानंतर त्याचा गळा आवळण्यात आलेला आहे आणि गळा आवळून झाल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये दगडाने वगैरे कसल्या हत्याराने गंभीर आघात केलेले आहेत, जेणेकरून हा योगेश वाचलाच नाही पाहिजे. जेव्हा पोलीस योगेशच्या मोबाईलचा कॉल CDR वगैरे काढतात तेव्हा योगेशने शेवटचा कॉल हा पोलिसांना केलेला असतो. मात्र पोलिसांना कॉल करण्या अगोदर जो कॉल केलेला असतो तो शोभारामच्या एका मुलाला कपिलला केलेला असतो. आता पोलीस कपिलची चौकशी करू लागतात.
विचारतात की तू योगेशला कॉल का केला होता, तेव्हा कपिल म्हणतो की नाही, मला तिकडून मिस कॉल आला होता आणि मी इकडून कॉल केला होता तर तिकडचा व्यक्ती हा कॉल रिसीव्ह करत नव्हता. मात्र पोलिसांना CDR आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून आणखी एक गोष्ट समजते की योगेशची जी हत्या झालेली होती ही 9:30-10च्या दरम्यान झालेली होती आणि योगेशच्या मोबाईलवरून पोलिसांना जो कॉल आला होता तो 11 वाजेच्या दरम्यान आला होता आणि कपिलला देखील कॉल 11च्या दरम्यान आला होता. याचा अर्थ सरळ असा होतो की हत्याऱ्याने योगेशची हत्या केली आणि त्यानंतर जाणून बुजून कपिलच्या मोबाईलवरती मिस कॉल केला आणि त्यानंतर पोलिसांना कॉल केला. म्हणजे जो हत्यारा आहे त्याला या कुटुंबियांना फसवायचे होते. मात्र हा हत्यारा नक्की कोण होता आणि याने योगेशची हत्या का केली आणि शोभाराम आणि त्याच्या मुलांना या केसमध्ये का फसवायचे होते, हा खूप मोठा प्रश्न होता आणि या प्रश्नाचे उत्तर आता पोलिसांना पाहिजे होते आणि त्यामुळे पोलिसांनी आणखी कडक चौकशी सुरू केली. आता पोलीस चौकशी सुरू झाली होती आणि पोलिसांना त्या गावामध्ये लागलेला एक CCTV कॅमेरा दिसतो. पोलीस CCTV कॅमेऱ्याचे फुटेज वगैरे चेक करू लागतात. ज्या रात्री हत्या झाली त्या रात्री 9 ते 12 या दरम्यान त्या ठिकाणावरून कोण कोण गेले होते हे पोलीस तेथे बारकाईने बघू लागले. तर त्यांना एका बाईकवरती 3 व्यक्ती जाताना दिसले आणि बाईक चालवणारा जो व्यक्ती होता त्याचा चेहरा CCTV फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत होता. बाईकवरती मध्ये योगेश बसलेला दिसत होता आणि त्याच्या मागे आणखी एक दुसरा मुलगा बसलेला दिसत होता. आता पोलिसांना चेहरा तर तेथे स्पष्ट दिसत होता आणि त्यानंतर पोलिसांनी गावामध्ये तपास सुरू केला. तर गावातील काही लोकांनी सांगितलं की या व्यक्तीला आम्ही ओळखतो, या व्यक्तीचं नाव मनोज आहे आणि हा पेंटरचे काम करतो. आणि पोलिसांना हे देखील समजते की हा जो मनोज आहे हा गोरठा गावातील नाही तर हा बदायूं गावामध्ये राहणारा मुलगा आहे. मात्र तो बदायूंमध्ये राहत नाही तर तो गोरठा गावामध्ये भाड्याचा रूम घेऊन राहतो. जेव्हा पोलीस त्याच्या त्या रूमवरती जातात तेव्हा तेथे मनोजचा पत्ता नसतो. मनोज अगोदरच त्या ठिकाणावरून फरार झालेला असतो आणि या गोष्टीमुळे पोलिसांना खात्री पटते की ही हत्या मनोजनेच केली आहे. आता पोलीस मनोजचा शोध घेऊ लागतात. पोलिसांनी भरपूर छानबीन केली असता 21 सप्टेंबर 2025 रोजी एका हायवेवरती मनोज आणि त्याच्या मामाचा एक मुलगा असतो मंजित, या दोघांनाही त्या ठिकाणावरून अटक करतात. पोलीस स्टेशनला घेऊन येतात आणि त्यानंतर मनोजची चौकशी सुरू होते. मनोजला विचारण्यात येतं की 17 सप्टेंबर 2025च्या रात्री तू योगेश सोबत कुठे होता. तेव्हा मनोज म्हणतो की कोणता योगेश, मी योगेशला ओळखतच नाही, योगेशचा आणि माझा काही संबंध नाही आणि तो पोलिसांपासून आपली नजर चोरत असतो. पोलिसांना ऑलरेडी कळून चुकलेलं असतं की या हत्येमागे दुसरा तिसरा कोणी नाही तर हा मनोज आहे आणि त्याच्या तो मामाचा जो मुलगा होता मंजित तो देखील त्याच्यासोबतच पोलिसांना भेटला होता. हे दोघेच त्या बाईकवरती होते आणि यांच्या बाईकवरती मध्ये योगेश बसलेला होता. यांनी दोघांनीच योगेशची हत्या केलेली आहे हे पोलिसांना कळून चुकले होते. मात्र आता यांना कबूल करून घ्यायचे होते. जेव्हा यांना दांडे दाखवण्यास सुरुवात केली, जेव्हा यांना समजले की जेलमध्ये स्वागत कसे केले जाते, तेव्हा हे आपलं संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगू लागले. मनोज कबूल करतो की 17 सप्टेंबर 2025 रोजी योगेश हा यांच्या सोबतच होता, यांच्या बाईकवरती होता, जो की पोलिसांना CCTV फुटेजमध्ये देखील दिसला होता. हे कबूल करतात की योगेशची हत्या या दोघांनी मिळूनच केली आहे. 17 सप्टेंबर 2025च्या रात्री जेव्हा योगेश कामावरून आपल्या घरी जात होता तेव्हा मनोज आणि मंजितने त्याला थांबवले आणि त्यानंतर ते त्याला आपल्या बाईकवरती बसवून घेऊन गेले. कब्रिस्तानजवळ त्याचा गळा दाबून त्याची हत्या केली आणि त्यातूनही तो वाचू नये म्हणून त्यांनी एका दगडाने त्याच्या डोक्यावरती आघात केले. कब्रिस्तानजवळ त्याला तसेच सोडले. त्यानंतर योगेशचा जो मोबाईल होता तो मोबाईल घेतला, कपिलच्या फोनवरती मिस कॉल केले आणि त्यानंतर पोलिसांना कॉल करून सांगितले की शोभाराम आणि त्याचे 2 मुलं हे माझ्या मागावरती लागलेले आहेत आणि ते मला मारून टाकतील, तुम्ही लवकर या. आणि एवढा सर्व खेळ रचून झाल्यानंतर मनोज आणि मंजित त्या ठिकाणावरून फरार झाले. आता पोलिसांना हे तर कळाले होते की योगेशची हत्या मंजित आणि योगेशने केली, मात्र ही हत्या नक्की का केली आणि मनोज हा शोभाराम आणि त्याच्या त्या 2 मुलांना का फसवू इच्छित होता, हेच पोलिसांना जाणून घ्यायचे होते. आणि त्यानंतर मनोज आपली कहाणी पोलिसांना सांगू लागतो. मनोज सांगतो की मी बदायूंमध्ये राहणारा होतो
मात्र मी खूप भांडखोर होतो. माझ्या त्या गावामध्ये खूप जणांसोबत वाकडे होते. त्या ठिकाणी खूप वादविवाद होत होते, मारामारी होत होती आणि त्यामुळे माझ्यावरती खूप साऱ्या केसेस सुरू होत्या. आणि याच गोष्टीला कंटाळून मी ते बदायूं गाव सोडले होते आणि इकडे गुरठा गावामध्ये येऊन भाड्याच्या रूममध्ये राहू लागलो होतो. मी पेंटिंगचे काम करत होतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनोज ज्या ठिकाणी पेंट करण्यासाठी जात होता, ज्या ठिकाणी काम करत होता, त्याच ठिकाणी तो योगेश देखील काम करत होता. मनोजचा रूम ज्या ठिकाणी होता त्यापासून थोड्या अंतरावरती शोभारामचं फॉर्च्यूनचं दुकान होतं आणि त्या दुकानवरती कधी शोभारामचे दोन्ही मुलं गौरव आणि कपिल बसलेले असायचे, तर कधी कधी शोभारामची लहान मुलगी स्वाती बसलेली असायची. आता मनोजच्या अगदी रूमजवळ हे फॉर्च्यूनचं दुकान होतं, त्यामुळे मनोज नेहमीच त्या दुकानावरती जायचा आणि जेव्हा जेव्हा स्वाती बसलेली असायची तेव्हा हा मनोज खास करून त्या दुकानावरती जायचा. आणि त्यानंतर हळूहळू स्वातीसोबत मनोजचं बोलणं चालणं सुरू झालं, इशारेबाजी सुरू झाली आणि हे सर्व करता करता दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर हे प्रेमात झालं. प्रेमाचं रूपांतर शरीर संबंधात होऊ लागलं. मात्र स्वातीला मनोजला भेटण्यासाठी बाहेर पडता येत नव्हतं, कारण तिच्या घरामधून तिला बाहेर पडू दिलं जात नव्हतं. त्यामुळे मनोजला भेटण्यासाठी ही स्वाती आसुसलेली असायची आणि मनोजला देखील स्वातीशिवाय करमत नव्हतं. मनोजला स्वातीची आठवण यायची. हा मनोज नेहमी म्हणायचा की तू बाहेर ये, घरातून जेव्हा रात्र होईल तेव्हा बाहेर येत जा. मात्र स्वातीमध्ये तितकी हिंमत नव्हती. त्यामुळे मनोजच्या शरीर संबंधासाठी या स्वातीने एक वेगळाच प्लॅन बनवू लागली होती. स्वातीला जेव्हा जेव्हा मनोजसोबत संबंध बनवायचे असायचे तेव्हा ही स्वाती आपल्या घरच्या जेवणामध्ये झोपेच्या गोळ्या मिक्स करून द्यायची आणि ते सर्व जेवण कुटुंब करायचं तेव्हा सर्वजण गाढ निद्रेमध्ये जायचे. जेव्हा शोभाराम, त्याचे मुलं, सर्व कुटुंबीय झोपून जायचं तेव्हा स्वाती ही मनोजला आपल्या घरातच बोलावून घ्यायची. मनोज अक्षरशः त्यांच्या घरामध्ये जाऊनच स्वातीसोबत संबंध बनवायचा आणि हे अशाच पद्धतीने सुरू होतं. बरेच दिवस हे प्रकरण चाललं. मात्र ही गोष्ट लपून राहत नसते. एक दिवस शोभारामचा मुलगा कपिल याने आपल्या बहिणीला आणि त्या मनोजला आपत्तीजनक अवस्थेमध्ये आपल्याच घरामध्ये बघितलं आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. संपूर्ण परिवार त्या ठिकाणी जागा झाला आणि त्यानंतर शोभारामचा जो मुलगा होता कपिल याने मनोज आणि आपली बहीण स्वाती यांची जबरन मारपीट केली. खूप मारहाण केल्यानंतर मनोजला धमकी देण्यात आली की जर तू पुन्हा आमच्या मुलीकडे, आमच्या बहिणीकडे लक्ष दिले तर मात्र आम्ही तुला जीवे मारून टाकू. आणि त्यानंतर हा मनोज ते गाव सोडून त्या ठिकाणावरून निघून गेला. आता काही दिवस गेल्यानंतर शोभाराम आणि त्याच्या कुटुंबियाला वाटू लागले की मनोज तर आता आपल्याला घाबरून इथून निघून गेला, आता त्याचा आणि आपला काही विषय राहिला नाही. त्यामुळे हे कुटुंब पुन्हा आनंदाने राहू लागले. मात्र त्यांना माहीत नव्हते की ज्या मनोजला यांनी मारलेले आहेत, जो मनोज यांच्या घरामध्ये येऊन यांच्या मुलीसोबत असं कृत्य करत होता, तो मनोज काहीतरी मोठा प्लॅन बनवत आहे. मनोज जरी ते गाव सोडून गेला होता मात्र तो स्वातीच्या संपर्कात होता आणि ही स्वाती अक्षरशः त्या मनोजला म्हणत होती की जर तुला मला भेटायचं असेल, माझ्यासोबत संबंध बनवायचे असेल तर तुला माझ्या वडिलांना आणि माझ्या भावांना या दुनियेमधून काढून टाकावं लागेल, त्यांना मारून टाकावं लागेल. असं अक्षरशः शोभारामची मुलगी ही आपल्या बापाला संपवण्याची बात आपल्या प्रियकरासोबत करत होती. एक बहीण आपल्या भावांना संपवण्याची बात आपल्या प्रियकराला करत होती आणि मनोज तिकडून म्हणत होता की एक सोबत तिघांचा मर्डर करणं इतकं सोपं काम नाही, त्यामध्ये आपण फसल्या जाऊ शकतो. त्यामुळे मी एक दुसरा प्लॅन बनवतो, मी दुसऱ्या कोणाची तरी हत्या करतो आणि त्याच्या हत्येमध्ये तुझ्या वडिलांना आणि तुझ्या भावांना फसवून देऊ आणि त्यानंतर आपण दोघे मोकळे होऊ आपले काम करण्यासाठी, आपली रासलीला करण्यासाठी. आणि या प्लॅनिंगनुसार मनोजच्या डोक्यात हा योगेश येतो जो की त्याच्यासोबतच पेंटिंगचे काम करायचा. आणि सर्व काही ठरल्याप्रमाणे त्याने आपल्या मामाचा मुलगा मंजितला या प्लॅनमध्ये, या कटामध्ये सामील करून घेतलं. आणि 17 तारखेला योगेश जेव्हा पेंटिंगच्या कामावरून घरी जात होता तेव्हा त्याला अडवलं. या दोघांनी जाणून बुजून योगेशला त्या ठिकाणी खूप जास्त दारू पाजली आणि त्यानंतर यांनी त्यांचं काम त्या ठिकाणी केलं, योगेशची हत्या केली. त्यानंतर योगेशच्याच मोबाईलवरून कपिलला कॉल केला. त्यानंतर पोलिसांना कॉल करून सांगितलं की शोभाराम आणि त्याचे 2 मुलं
हे माझा जीव घेऊ पाहत आहे. अशा प्रकारे मनोजला वाटले की आता पोलीस स्वातीच्या कुटुंबियांना पकडून नेणार आणि स्वाती आणि आपला रस्ता कायमस्वरूपी मोकळा होणार. मात्र अपराधी कितीही शातीर असला तरी तो कोणती ना कोणती चूक ही करतच असतो. CCTV फुटेजमध्ये मनोजचा चेहरा हा स्पष्ट दिसत होता आणि त्यावरूनच पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकले. आता पोलिसांनी मनोज आणि मंजितला तर अटक केलीच आहे, मात्र स्वातीला देखील त्या ठिकाणी अटक केली आहे, कारण या कटामध्ये ती देखील अस्पष्ट रूपाने सहभागी होती. आता यांना जी काही शिक्षा व्हायची ती होईलच. मात्र मित्रांनो, मला सांगा, या घटनेमध्ये ज्या निरपराध योगेशची हत्या झाली, त्याचा जीव गेला, त्या योगेशची काय चूक होती? त्याला तर बिचाऱ्याला हे पण माहीत नव्हतं की मनोज आणि स्वातीचं प्रेम प्रकरण सुरू आहे ना. तो त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह होता. तो त्याचं काम करत होता आणि त्याच्या परिवारासोबत आनंदाने राहत होता. मात्र यांच्या या वासनेच्या भुकेपोटी एका निरपराध मुलाचा त्या ठिकाणी हाकनाक बळी गेला. मित्रांनो, मला सांगा, मंजित, स्वाती आणि मनोजला या खुनाबद्दल कोणती शिक्षा झाली पाहिजे? आपले मत कमेंट सेक्शनमध्ये मांडायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि यापासून आपणास जागरूक करणे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, धन्यवाद.